असं काहीतरी एकदम असं हलकं खायची इच्छा झाली होती. उन्हाळा आहे, तसंही उन्हाळ्यात कधी असं खूप हेवी जेवायची इच्छा होत नाही. तर म्हटलं काहीतरी हलकं असं एक रेसिपी बनवते. त्यासाठी ते मी 2 मूठ पोहे भिजवून घेतलेले आहेत. स्वच्छ चाळून धुवून भिजवलेत. इथे तेल घेतलं आहे कढईमध्ये, थोडेसे शेंगदाणे असे खरपूस असे छान ह्याला मी तळून घेतलेले आहे. एक पापड घेतला आहे, तोही असा मस्त असा भाजून घेतलेला आहे. आता भिजवलेले पोहे जे आहेत ते काढायचे ते एका भांड्यामध्ये. त्यावरती एक अख्खा कांदा बारीक कापून घातलेला आहे, कोथिंबीर घातली, तळलेले शेंगदाणे घातलेत, पापड आहे त्याला असं छान असं चुरलेलं आहे. खूप अगदी चुरा नाही करायचा, थोडंसं असं मोठे मोठे पीसेस ठेवायचेत. इथे कढईमध्ये 2 चमचे तूप, जिरं आणि 2 सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे. याची छान अशी खमंग फोडणी करायची, थोडंसं हिंग पण घाला आणि हे फोडणी जी आहे ही ह्या पोह्यांवरती टाकायची आपल्याला. त्यानंतर 1 मोठा चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार तुम्ही मीठ घाला. ह्यामध्ये एक अर्धा लिंबू ह्यामध्ये पिळायचा आहे. ही छान अशी आंबट गोड तिखट चव इतकी भन्नाट लागते. ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे दडपे पोहे आपले तयार झालेले आहेत. ह्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर डाळिंबाचे दाणेसुद्धा तुम्ही घालू शकता, खूप छान टेस्ट लागते. माझ्याकडे आता नव्हते म्हणून मी घातलेले नाही आहेत. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर, ओल्या नारळाचा कीस घालून इतकी सुपर्ब ह्याची टेस्ट लागते. नक्की ट्राय करा, चहाबरोबर अप्रतिम लागेल.